नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण खूप टेस्टी अशी बर्फी बनवणार आहे संत्र्यापासून। बघा ही कशी संत्र्याची वडी निघाली, खूप टेस्टी। अशा संत्र्या घ्यायच्या आपण, 7-8 संत्र्याचा ज्यूस काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने। आणि संत्री आता अजिबात आंबट नाही, खूप टेस्टी आहे। 2 चमचे आपण ज्यूस बाजूला काढून ठेवते, म्हणजे त्याच्यात मक्याचं पीठ घालून मिक्स करून घेणार आहे। दाटसरपणा येणार आपल्या बर्फीला। अशा पद्धतीने मक्याचं पीठ घालून मिक्स करून घ्यायचे 2 चमचे। आज आपण बर्फी गुळातली बनवतो। एक अर्धी वाटीच्या वरती मी गूळ किसून घेतलेला आहे चिरून। आता मिक्स करून घेऊया। गूळ व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचा। आपण आता कलर वापरतोय, आपल्या बर्फीला कलर यासाठी थोडासा आपण फ्रूट कलर घालतोय, नारंगी कलर आहे। कलर घातला चांगले मिक्स करून घ्यायचं। आता मगच बी घालूया आपण 1 चमचा। आपण मिरची पावडर पण घातलेली आहे। चांगले मिक्स करून घ्यायचं। आता पॅन ठेवलाय मी, पॅन गरम झाला तर 1 चमचा तूप घालूया। तूप नंतर आपण ते मिश्रण घालूया। आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, गूळ चांगले गुरू द्यायचं आपलं। आता मक्याचं पिठाचं मिश्रण घालूया आपण, थोडं थोडं करून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गाठी होणार नाहीत। एकसारखं हलवत राहायचं, चांगलं मिसळून घ्यायचं चांगलं। असं मिक्स केल्यावर गाठी अजिबात होत नाही ते। असं तळापासून मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं, म्हणजे आपल्या पॅनला पण चिटकणार नाही। तोंडास टाकताच आपली बर्फी वडी गरणार अशी होणार आहे। आता मिश्रण चांगलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। हलवत राहायचं, मिक्स करून घ्यायचं। आता बऱ्यापैकी घट्ट झाले। आपण एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे। तर मिश्रण आपलं काढून घेऊ ह्याच्यामध्ये, बर्फी सेट करायला सर्व काढून घ्यायचं। सवलत नाही ना, तुम्ही एक व्यवस्थित असं गोल सेट करू शकता, तुम्ही चौकोनी पण करू शकता। प्रेस करून घ्यायचं साईडने। वरतून आपण मगच बी लावूया, म्हणजे भोपळ्याचं बी घालूया डेकोरेशनसाठी। आणि ही थंड करायला ठेवायचं फ्रीजमध्ये, नाही फ्रीजच्या बाहेर ठेवलं तरी पण चालते। 1-2-3 तास वडी सेट होईस्तोवर फ्रीजमध्ये जरा लवकर होते। असं चमच्याला तूप लावून घ्यायचं आणि चमचा आपला फिरवून घ्यायचा, म्हणजे चकाकी येते आपल्या वडीला। बर्फी अशी चकचक दिसते बघा। एकसारखं असं तूप लावून, चमच्याच्या मागच्या बाजूला तूप लावून असं फिरवत राहायचं। आपण आता वडी थंड करायला ठेवली होती, तर कापून घेऊया कट करून।
संत्र्याची बर्फी बोला, जेली बोला, तुम्हाला हवे ते बोला, मस्त होते त्या. मी चौकोनी आकारात कट करते. असं चमच्या साह्याने असं काढून घ्यायचे बघा. मस्त निघले. जे टेक्स्चर तर बघा किती मस्त आले. दिसायला पण खूप सुंदर झाले. तुम्ही पण करून बघा. रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण.